नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरती पुणे एक जाहिरात येणार आहे। आता मनपाच्या सगळ्याच जाहिरात येणार आहे। हळूहळू एक 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 जाहिरात यायला सुरुवात झाली आहे। आता पुणे मनपाच्या जाहिरात तशा बघितल्या तर 2 येणार आहे। पिंपरी चिंचवड पण एक येणार आहे, पुणे मनपाच्याही 2 येणार आहे। एक ज्युनियर इंजिनिअरिंगच्या असतील, इंजिनिअरच्या म्हणजे कनिष्ठ अभियंता म्हणतो, आणि बाकीच्या ज्या गट क च्या इतर पद आहेत त्यांच्यासाठी पण जाहिरात येणार आहे। सो ही सुरुवात झालेली आत्ता ही जाहिरात मी तुम्हाला दाखवतो। ही जाहिरात शेवटपर्यंत बघा। ज्या विद्यार्थ्यांचं ही पाठीमागची जाहिरात होती ॲक्च्युअली, म्हणजे जानेवारी 2023 मध्ये ही जाहिरात अनाऊन्स झाली होती, आली पण होती, फॉर्म पण भरण्याची प्रोसेस चालू झाली होती। पण त्यावेळेस SCBC लागू झालं, त्यानंतर OBC मध्ये काही विद्यार्थी वर्ग झाले, त्यानंतर आचारसंहिता लागली। ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही ॲड तशीच पडली आणि परत एकदा ही नवीन जाहिरात आता येण्यासाठी सज्ज झाली। सो कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत। थोडक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून ही माहिती आपल्याकडे आली आणि एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा मनपाचं आलेलं आहे। ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि जाहिरात कधी येऊ शकते थोडक्यात समजून घेऊया। सो यामध्ये बघणार कोणत्या पदासाठी जाहिरात येणार, किती जागांसाठी जाहिरात येणार आहे, पात्रता काय असणार आहे आणि परीक्षा पद्धत याची कशी असणार, थोडक्यात माहिती बघूया। आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजेच इग्नाइट अकॅडमी असणार आहे। सो इकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर जेवढ्या बॅचेस अवेलेबल आहेत त्या सगळ्यांमध्ये 25% सूट 2 जानेवारीपर्यंत नवीन वर्षानिमित्त आहे। त्यासाठी कोड वापरायचा आहे न्यू इयर 25 नावाचा। बघा, ही बातमी आली, लोकसत्ताला आली बातमी आहे। 31 डिसेंबर म्हणजे ह्या मावळत्या वर्षामध्ये ही जाहिरात आली आहे। यात सांगितलं आहे महापालिकेतील रखडलेली कनिष्ठ अभियंता भरती लवकरच, म्हणजे ज्युनियर इंजिनियरची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। आणि बाकीची लिपिक, टंकलेखक किंवा गट ड चे इतर पद त्याची पण जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे। काही आलेल्या, काही येतील। आता सो तयारीत राहा। आता यामध्ये बघा, त्यांनी सांगितलंय नव्याने जाहिरात प्रक्रिया येणार आहे। म्हणजे आता नव्याने म्हणजे काय, तर ही जाहिरात ऑलरेडी आलेली होती जानेवारी 2023 मध्ये, 24 मध्ये। म्हणजे 24 ची जाहिरात आता नव्याने प्रसिद्ध होणार आहे। 100 जागांसाठीची ही जाहिरात आली होती। आणि यामध्ये बघा अडचण काय होती, OBC प्रवर्गातून काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, कोणाचं कुणबी सर्टिफिकेट निघालं, कोणाचं SCBC EWS करायचं होतं। ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही भरती प्रक्रिया लांबवली आणि ही जाहिरात आता परत नव्याने प्रसिद्ध कधीपर्यंत होऊ शकते, 15 जानेवारीपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत। बघा, 15 जानेवारीपर्यंत येणार आहे। जागा यामध्ये असणार 113, इथे 113 जागांसाठी जाहिरात आहे। आणि कनिष्ठ अभियंता, आता पेपरमध्ये तुम्हाला 100च दिलेलं आहे, पण पाठीमागची ॲड जर बघितली तर 113 पदांसाठीची ही जाहिरात आहे। आणि यामध्ये पद आहे कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर स्थापत्यमधलं। बघा, यात त्यांनी दिलेलं माहिती बघा अशी आहे। यासाठी पात्रता काय, पात्रता कनिष्ठ अभियंतासाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदविका उत्तीर्ण, म्हणजे तुमचं सिव्हिलमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री जर असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। लक्षात घ्या, ही पात्रता। आणि दुसरं महत्त्वाचं आहे, ही जाहिरात जर बघितली आपण तर आली होती 16 जानेवारीला आली होती। 16 जानेवारीला फॉर्म भरण्याची प्रोसेस होती। ऑनलाईन पद्धतीने अंतिम दिनांक 5 फेब्रुवारी होता। बऱ्याच जणांनी इथे फॉर्म भरला पण होता, त्या विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा निर्णय घ्यायचा आहे। सो त्याची ॲड येईल तेव्हा पूर्ण माहिती येईलच, फक्त लक्षात ठेवा ही जाहिरात 15 जानेवारीपर्यंत येण्याची चान्सेस आहे। ही जाहिरात का लांबली होती, त्यामध्ये बघा SCBCचं OBC EWS ओपन ह्या प्रवर्गातल्या मुलांचे इश्यू झाले होते, कारण SCBC लागू झालं होतं, OBC सर्टिफिकेट लागू झाले होते। त्यानुसार विद्यार्थ्यांना परत एकदा ही जाहिरात परत एकदा SCBC बिंदू नामावली पद्धतीने देणं गरजेचं होतं। काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांना SCBC EWS ओपन आणि OBC मध्ये शिफ्ट होण्यासंदर्भात सुद्धा नोटीस देणं गरजेचं होतं। त्यानंतर लोकसभा विधानसभेची आचारसंहिता, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही जाहिरात लांबली होती। आणि आता नव्याने ही जाहिरात जी आहे त्या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक सुद्धा आलेलं आहे। 20 डिसेंबर 2024 हे प्रसिद्धीपत्रक आहे। कार्यालयीन आदेश आहे, विषय आहे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1 ते वर्ग 3 या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्याकरिता कर्मचारी निवड समिती गठीत करण्याबाबत। मग आता लक्षात घ्या, फक्त कनिष्ठ अभियंताच नाही तर इतर पदांच्या सुद्धा या नगरपालिकेच्या जाहिराती येणार आहे। सो पहिली जाहिरात कनिष्ठ अभियंताची काय येणार आहे, कारण ती ऑलरेडी येऊन गेलेली आहे, फक्त आता परत तिला नव्याने इथे बिंदू नामावली पद्धतीने SCBC जागा देऊन नव्याने ही जाहिरात आता द्यायची आहे। आणि नव्याने पद ही मुलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि ही जाहिरातीच्या अगेन्स्ट परीक्षा घ्यायची आहे। सो पुणे महानगरपालिका सेवांचे वर्गीकरण नियम 14 मधील कर्मचारी निवड समिती संदर्भात असलेल्या नियमात अनुसरून पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग 1 ते वर्ग 3 मधील विविध पदांच्या सरळ सेवेने भरती प्रक्रियेसाठी या कार्यालयीन आदेशान्वये खालीलप्रमाणे कर्मचारी निवड समिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 54(1) मध्ये विहित केल्याप्रमाणे गठीत करण्यात येत आहे। मग इथे एक समिती नेमण्यात आली आहे आणि या समितीच्या माध्यमातून ही जाहिरात भविष्यामध्ये येणार आहे।
बघा ही समिती आहे, तुम्ही बघू शकता पृथ्वीराज BP अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे आणि या समितीच्या अंडर मग तुम्हाला बिंदू नामावली पद्धतीने सेवा प्रवेशानुसार इथे रिक्त जागांची संख्या काढून जाहिरात दिली जाणार आहे. सो पहिली जाहिरात 100 विद्यार्थ्यांसाठी 100 जागांसाठी कनिष्ठ अभियंताची असेल, नंतर हळूहळू एक एक जाहिरात तुमच्यासाठी येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, याचा पॅटर्न जो आहे ना ह्या एक्झामचा म्हणजे कनिष्ठ अभियंता ही जाहिरात जी येणार आहे स्थापत्य विद्यार्थ्यांसाठी, सिव्हिलचा डिप्लोमा डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, यांना पॅटर्न कसा असेल, मराठी 15 प्रश्न असेल, इंग्रजी 15 प्रश्न असेल, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक क्षमता 15 आणि अभियांत्रिकी विषयास म्हणजे तांत्रिक संदर्भात 40 प्रश्न आहे. प्रत्येकी 2-2 मार्काला आहे, म्हणजे 2-2 मार्काला 120, 60 प्रश्न 120, 40 प्रश्न 80 मार्कासाठी 2 तास कालावधी आहे. ऑब्जेक्टिव्ह MCQ पॅटर्नमध्ये एक्झाम होणार आहे आणि हे क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिशमध्ये असणार आहे. फक्त टेक्निकल ही इंग्लिशमध्येच असणार आहे. प्रत्येकाला 2 मार्क असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच ही एक्झाम होणार आहे. सो जे विद्यार्थी सिव्हिलमधून डिप्लोमा डिग्री केले असतील, ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये महानगरपालिकेला कनिष्ठ अभियंता होण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा होणं आवडत असेल, तयारीत राहा. 15 जानेवारीपर्यंत ही एक्झामचं ॲड येणार आहे. ॲड आल्यानंतर मी तुम्हाला डिटेल माहिती दिलंच आणि अशाच वेगळ्या माहिती घेण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिकची माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. ओके, तुर्तास थांबतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.